नाही हा ममता नामीच्या ब्लॉगसाठीच आहे. हो पॅकिंग बघा, पहिलं कसं लिज्जत पापडचं पॅकिंग असायचं. हे बघा फ्रूट मंडळी अजून शॉपिंग करणं चालूच आहे. घेतं एक एक सामान. लेजन पण जर असं आणलं का पास्ता मसाला घेऊन आला आणि पास्ताच घेऊन नाही आला. मला याच्याला जाय पडते. कसं वाटतंय तुम्ही सांगा नक्की मंडळी. अशाच बरोबर आहेत ना. आज बघा मंडळी आज सुट्टी आहे. आज कामावरती पण सुट्टी आहे. तर आज मी विचार केला ब्लॉग मी आज शूट करतो. हे बघा जरा काहीतरी वेगळं घातलं आहे आज. मी आज सुट्टी आहे तर कामं वगैरे आटपली माझी पण. आणि तुम्हाला आज मी दाखवेन ना दिवसभर मी काय काय काम करता येते. तर कसा वगैरे झाला सगळं आटपून घेतलं. माझी पण सगळी दंताचे धुवून झाले. ते सगळे सुकत वगैरे वाळत घालून झाले. आणि आधीचे कपडे पण सगळे काढून ठेवले सुकलेले. इथे ममताची जेवणाची तयारी चालू आहे. हे बघा इथे ममता मस्त अशी बटाट्याची आमटी करते. आईचा फोन आला जरा ममता बोलते. चहा वगैरे घेऊन झाला. अनामिकाचं पण पण झालं आहे. तिचा बिया वगैरे खायला घालून झाले. अनामिका इकडे अशी दिवसभराची तयारी चालू असते. कामं चालू असतात. बघा अनामिकाला सगळं ठेवलं इथे. इंदिरा कालच साफ केला होता त्यामुळे केला नाही. फक्त खालची प्लेट थोडी करायची ती करून टाकेल मी. सगळं आटपलं आहे. बघा हाच तो चिंटू याला मी खायला घालत असतो रात्री. त्या सोसायटीमध्ये तो लहानासा मोठा इथंच झाला आहे. त्याच्यामुळे ममताने ही बॉटल आहे ना ही आज जरा भरून ठेवली आहे. ह्याच्यावर टेम्परेचर येत होतं आता बंद झालं यायचं. ती धुवून भरून ठेवली आहे ममताने ही बॉटल. याची सकाळची कामं झाली आहेत आणि आता मी चाललो आहे रेशनिंगवरती. कारण रेशन आलं आहे मेसेज आला आहे. आता रेशनिंगवर जाऊन येतो. बघा रेशनिंगची पिशवी घेऊन. आणि ते झाल्यानंतर मग जायचं आहे मला डीमार्टला. डीमार्टमधून पण सामान आणायचं आहे. बघा पिशवी घेऊन जाणार आहे रेशनिंगची. अशी कामं चालू असतं मंडळी दिवसभर काही ना काहीतरी. तर आजचा रुटीन माझं हेच आहे. आधी सगळं सामान वगैरे आणायचं आहे. त्याच्यानंतर मग जेवायला वगैरे बसू मग दुपारी. आता मी आधी जाऊन येतो रेशनिंगवर. मी रेशन घेऊन येतो आधी जाऊन. तर मंडळी जाऊन आलो मी रेशनिंगवर. जरा माझा एक पोपट झाला. कारण मी रेशनिंग ऑलरेडी घेतलं होतं. माझ्या पण लक्षात नाही. मग जाऊन परत यावं लागलं. बघा अशी पेरी फुकट गेली माझी. आणि आता आम्ही बसलो आहे बघा सलाड खातो आहे. म्हणताने मस्त असं काकडी काढते. मस्त ना काकडी म्हणताय गावठी काकड्या काल आणल्या होत्या. आम्ही गेलो होतो जरा दाखवलं होतं मला बाजारात. त्या सर्वांनी काकडी खायला. अनामिकाला पण एक फोड देऊया ना काकडी. अच्छा काल दिलं होतं आम्ही तसं तिला. काल दिलं होतं तिला आपण. सर्वांनी माझे व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक कमेंट करा. त्याचं असं हाईप द्या. शेअर करा व्हिडिओ. आजचा ब्लॉग स्पेशली माझ्यासाठीच आहे. मी काय करतोय माझं रुटीन पूर्ण दाखवते तुम्हाला. आज चेतनचं रुटीन दाखवतो. आता हे झालं की बघूया डीमार्टला फेरी मारून येते. सामान आणायचं आहे. आज मी नाही ब्लॉग बनवतो. चेतन बनवतो. मी बनवतो म्हणजे. आणि हा ब्लॉग कोकण डॉट चेतनला तुम्हाला बघायला मिळेल. ममता अनामिका ब्लॉगला नाही बघायला मिळणार. नाही हा ममता अनामिका ब्लॉगसाठीच आहे. हो मला वाटतं कोकण डॉट चेतनसाठी आहे. कोकण चॅनलला मी वेगळा टाकणार आहे ब्लॉग. तो मी नक्की बघा जाऊचा ब्लॉग टाकणार आहे. आणि सगळ्यांनी आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करत राहा. आता जेवायला बसलोय. डिमांडला जायचं होतं पण थोडंसं जरा राहिलं कारण जरा फोन वगैरे येत होते घरचे वगैरे. त्याच्यामुळे जरा जाता नाही आलं. तर आता बघूया दुपारनंतर जाईन फेरी मारेन. जरा डिमांडला पण जायचं आहे आणि माझं ते गाडीचं पण काम आहे जरा म्हणजे ते कवर वगैरे बघायचं आहे. आता पाऊस सुरुवात होईल ना आता त्याच्यामुळे आधीच बघायचं आहे. इकडे बघा ममताने मस्त अशी बघा ही बटाट्याची आमटी केली आहे. मस्त कांदा लिंबू घेतला मी. सोबत भात आहे चपाती आणि ममता इथे बसले जेवायला. अनामिकाला पिंजऱ्यात ठेवलंय बघा तिकडे. कारण कसं तिला आपलं खाणं नाही देऊ शकत ना म्हणून आम्ही तिला आतमध्ये ठेवतो. तर या सर्वांनी जेवायला मंडळी. चला मंडळी आता जेवण वगैरे झालं आणि थोडा दुपार झाली आहे. जास्त पण वेळ नाही झाला आहे. त्याच्यामुळे मला आता डीमार्टचं काम करून येतो. डीमार्टला जाऊन येतो. हे काय सामान असेल ते आणतो. महिन्याचं लागतं ते किराणा. तर जाऊन येतो. चला तुम्हाला दाखवतो मग तिकडे गेल्यावर. म्हणजे बघा मी पोचलो आता डीमार्टला. ऊन बघा किती जोराचं पडलं आहे ते. आणि तेवढी गर्दी पण नाही आहे. बघतो सामान घेतो पटापट. म्हणजे बघा आता मी एक सामान घेतलं आहे ते दाखवतो तुम्हाला. बघा आता लिज्जत पापडचं पण हे चेंज झालं आहे पॅकिंग. बघा पहिलं कसं लिज्जत पापडचं पॅकिंग असायचं. हे बघा फ्रूट घेतलं आहे आणि यावेळी मी घेतलं आहे स्पेशल काहीतरी अवा काढू घेतलं आहे. बघा तुला यावेळी काहीतरी वेगळं घेऊया अवा काढू म्हणून ते घेतलं आहे. बाकीचं सामान घेतं. इथे जास्त शूटिंग अलाउड नाही त्याच्यामुळे जास्त शूट नाही करता येणार. मंडळी अजून शॉपिंग करणं चालूच आहे. घेतं एक एक सामान. लिस्ट दिली आहे तशी. यावेळी लिस्ट लक्षात ठेवून आणली लिहून नाही आणली. हे बघा एवढं सामान घेतलं आहे. घी पण घेतलं यावेळी. बघा इतर काय काय असेल ते मी आणतोच नाही. मी कामावर नाही तर डीमार्ट हे जवळच पडतं ना. आता बघा इथे जरा लागतं ना सगळं बाथरूममधलं सामान ते आता घेतं आहे.
हाऊसकीपिंग बघा. हे बघा सगळं आपलं रेग्युलर बाथरूमचं जे सामान लागतं ते आहे. हे बघा मी हेच लिक्विड घेत असतो नेहमी, हे जरा बरं पडतं. आणि ते सगळं देवाचं सामान आहे ते पण आता घेतो बघतो. आणि दुधाचं वगैरे सामान सगळं घेणं चालू आहे मंडळी. चला मंडळी माझी पूर्ण शॉपिंग झाली आहे बघा. सगळं साहित्य घेतलं आहे तर जातो बिलिंग काउंटरला. तिकडे पण गर्दी असेल बघा. ते बघा तिकडे गर्दी आहे बिलिंग काउंटरला, जातो तिकडे. तर मंडळी मी डीमार्टमधून जाऊन आलो बघा. ऊन पण जरा जोरात पडलं होतं कडक. आणि बघा सामान घेऊन आलं आहे, तुम्हाला दाखवतो काय काय आणलं आहे ते. हे बघा ममता पण आली. झाली का झोप? नाही ना, आताच आम्ही आईस्क्रीम खाल्लं. मी आईस्क्रीम आणलं होतं, चांगलं होतं जरा ते वेगळे फ्लेवर, जरा टेंडर कोकोनट. आणि दूध आणि एक डोस्याचं पॅकेट पण आणलं आहे, ते आतमध्ये ठेवलं आहे फ्रीजमध्ये. आणि बघा बाकी सामान काय काय आणलं आहे ते. हे बघा यावेळी मी जरा घेऊन आलाय अवा काढू. ममता बोले कशाला, याची टेस्ट वेगळी असते पण तरी पण मी आणलं बोल बघूया. मी ते सफरचंद बघा मस्त मिळतात डीमार्टमध्ये. त्याच्यानंतर इकडे बघा हे सगळं खाऊ घेऊन आलं. गोवर्धन घी घेऊन आलं, आम्हाला लागतं. खाऊ व्हायच्या हात. आणि मी काय बघ तुझ्यासाठी फ्रूट आणलंय. हे बघा केळी पण आहेत, हे पण फ्रूट घेऊन आले अनामिकासाठी. तेव्हा म्हणतात ज्यासाठी बिस्किट आहे आवडतं त्याला, न्यूट्री चॉईस. आणि हे तर म्हणजे बघा हे झालंय खाऊ कसं आणलंय. आणि बाकी हे सामान आणलंय ते पण दाखवतो तुम्हाला काय काय आणलंय. एवढे नाही 2-3च पॅकेट आहे. हे देवाचं सामान आहे, सगळं वेगळं ठेवतो एका साईडला. हे बघा मंडळी पूर्ण सामान आता काढलंय बाहेर. इथे बघा हे सगळ्या डाळी वगैरे आणल्या आहेत. हे सर्व डाळी, मटकी वगैरे, अख्खा मसूर, असं वेगवेगळ्या डाळी आणल्यात. शेंगदाणे, बेसन, वाटाणे, पोहे. म्हणता हे हवं होतं काय, रवा हवा होता? अरे मी तुला विचारणार होतो पण राहिला, जाडा रवा आणायचा राहिलाय. हे राहिला आणायचा. इथे बघा सगळं बिस्किट वगैरे, चहा पण घ्यायचं नाही. इथे फ्रूट आहे. तरी पण ह्याची डाळ वगैरे होती. हे बघा हेच आणायला मुगाची डाळ आणली, तुरीची आणि ह्याची वगैरे आहे, मसूरची वगैरे डाळ आहे म्हणून सांगितले आणायला. आणि इथे बघा हे मी काहीतरी वेगळं आणलं यावेळी बघा. असं काहीतरी आणलंय काय करण्यासाठी चेहऱ्यावरती. हे तर मला मीच पटकन जाऊन येतो कारण डीमार्ट जवळ आहे ना इथे. हे सगळं साबण वगैरे नाही आणि देवाचं सामान आहे बघा. एवढं सामान आता मी घेऊन आलोय. ते काहीतरी आहे काय बोलतो चेहऱ्यावर असं लावायचं, एक आणलंय मी. मी बोललो बघूया जरा आणून यावेळी काहीतरी वेगळं ट्राय करेल. आणि हे पास्ता कुठे आहे, काय कुठे आहे ते? हे बघा हे सूपचे पॅकेट आणलंय, हे पॉपकॉर्न आणि हे पास्त्याचे पॅकेट आणले. अच्छा ओके. बघूया या करून जरा पास्ता. साबण पण जरा असं आणलं वेगवेगळं. मी चुकून मसाला घेऊन आलो तर ते पास्त्याचं पॅकेट मला घ्यावं लागेल परत वेगळं. अंजीर पण आणलंय ते. ड्रायफ्रूट्स आहेत म्हणून ते संपले नाही अजून. आणि मी गावी वगैरे गेलो होतो ना त्यामुळे ते सर्व तसेच राहिले, खराब होतात जास्त दिवस हे झाले की. आणि हे पण जास्त दिवस राहिले की मी गेलेलं एक पॅकेट आहे ना त्यातलं फेकून दिले अंजीर मधलं, माहितीये. मग ते कडक होतं खूप, हे नाही होत म्हणजे खायला नाही होत आपल्याला. बरोबर असं सर्व ह्याचं पण पॅकेट होतं अजून एक एक्स्ट्रा आहे आपल्याकडे. उगाच घेऊन आलं सर्व म्हणून सांगते आणू नको जास्त काही. असं सगळं सामान आणलंय, आता सगळं सामान लावून घेतो आम्ही. मंडळी जरा सामान वगैरे लावून झाल्यानंतर बघा आता जरा झोपलो, जरा आता चहा प्यायला बसलोय. ममताने चहा केला आहे गरम गरम. इथे चहा आणि ते आणलेत ना गोड पाव असे ते खातोय. ममता पण बसले इकडे. बघा सामान सगळं लावून घेतलं आहे, थोडंसं फक्त लावायचं आहे, बाकी सगळं लावून घेतलं सामान. बघा किती होतं ते काय पास्त्याचा मसाला घेऊन. हो मी ॲक्च्युली काय केलं, मी बघा पास्ता मसाला घेऊन आला आणि पास्ताच घेऊन नाही आला. मला ह्याच्यावरच आहे पास्ता वगैरे सर्व. बघा माझा पुपट झाला त्यामुळे ममताला असायला येते. या चहा प्यायला सर्वांनी. तेव्हा मंडळी काय लावलं आहे मी, ते मी घेऊन आलो होतो काहीतरी फेस पॅक आहे, विटॅमिन सी सेरम मास्क आहे गार्नियरचा. बघा वेगळा नाही पूर्णपणे, तर मी लावलं आहे त्याने. त्याच्यात दिलं बघा 15 मिनटं लावून ठेवायचा हा मास्क. त्याने असा लावला आहे. नंतर मी सांगतो तुम्हाला कसा इफेक्ट देईल ते. त्यांनी सांगितलं आहे की रिमूव्ह मास्क जेंटली मसाज एक्सेस सेरम इनटू युअर स्किन. अच्छा मसाज पण करायचा जरा. आणि त्यांनी दिलं आहे की 15 मिनटं लावायचं आणि आफ्टर 1 वीक त्याचा रिझल्ट येईल असं बोललं आहे. आता बघूया मी लावून ठेवलं आहे, तर मी तुम्हाला दाखवतो कसं काय वाटतं ते. काय बोलतं आहे अजून वरती लावून आता आणि निघतं आहे बघ.
लावून असं थोडंसं हे राहणार हम्म. तुला मी कधी लावत नाही असे, फर्स्ट टाइम मी पण आणून लावलंय. तुला बघूया जरा ट्राय करून. मला पण नाही असं काय आवडत नाही. तुम्हाला नंतर दाखवतो रिझल्ट काय आला, कसा येईल ते. कसं वाटतं तुम्ही सांगा नक्की मंडळी. चांगलं असतं काय काय माहिती. हां चांगलं असतं का? घेऊन आला आणि पहिल्यांदाच लावले ना. पहिल्यांदा घेऊन आलाय असं काहीतरी. मंडळी बघा हे बघा, आता मी चेहरा धुतला आणि ते मास्क काढलं. 1 टाइम यूज आहे ते, त्याने तिला 3दा पण यूज करू शकतो, म्हणजे 3 ते पॅकेट आठवड्यातून 3दा करू शकतो. जरा वाटतंय थोडं इफेक्टिव्ह. आता बघूया काय इफेक्ट येतं ते. कोणता बघा इकडे खोबरं किसते. कोणता कसली तयारी करतेस? वाटपाची? हां वाटपासाठी. तर असं आता प्रोडक्ट जरा यूज करून बघितलं. कामं चालू असतात मंडळी. बघा अशी कामं चालू आहेत. चालू असतं. अजून पण मला एक ठिकाणी जायचं आहे, ते म्हणजे गाडीचं कवर वगैरे बघायचं आहे त्यासाठी. बघूया जमलं तर तिथे फेरी मारून येतो. आणि दळण आणायचं आहे. ममताने तांदूळ निवड हे केले होते बघा, काल धुवून वगैरे ठेवले होते, सुकवले होते. तर ते भाकरीचं टाकलं आहे दळण. त्याने पण बोलवलं 8 वाजता. तर तिकडे पण जायचं आहे. तशी कामं चालत बघा मंडळी. आणि अजून पण अंधार नाही झाला आहे, जवळजवळ 7:30 वाजत आलेत तरी बघा. अजून पण उजेडच आहे आणि दिवस मोठा आहे ना म्हणून. मंडळी आता बघा झाली आहे, आता थोडी जेवणाची वेळ झाली आहे. तर तेवढ्या वेळात बघा काय काय केलं तुम्हाला दाखवतो मी. बघा इथे दळण घेऊन आलो, सकाळी टाकलं होतं भाकरीचं दळण, ते दळण ते घेऊन आलो. आणि आता पाणी पण आलं आमचं, आता पाणी भरायचं आहे. तर ममता बोलते आता पाणी नका भरू. ममताने बघा छान असं डोसे केल्यात गरमागरम, किंवा ते खाऊन घ्या ती बोलते. थँक्यू ममता. ते आणलं होतं ना डीमार्टमधून पीठ, त्याचं तुम्ही डोसे आता मस्त केलेत गरमागरम. आता ते खाऊन घेतो. आणि माझं व्हिडिओ एडिटिंग पण चालू होतं, मोठा ब्लॉग मी टाकणार आहे. कोकणात आम्ही गेलो होतो तो. तर असं बघा अशी कामं असतात एक, म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जातो कळत नाही. असं माझं दिवसभराचं रुटीन आहे. काय म्हणतात सुट्टीच्या दिवशी, याच्यामध्ये बदल होत असतात. हो तर चालू असतात कामं, मिळत नाही. म्हणून मी बघितलं असेल आजचा पूर्ण दिवस कसा गेला होता माझा. असा होता माझा सुट्टीचा ब्लॉग. चला आम्ही आता खाऊन घेतो. जेवण करून घेतो जरा. रोजच काय आमची भात घेते म्हटलं हे करूया काहीतरी वेगळं काय की नाही. हो जेवण वगैरे झालं आणि म्हणतात इथे आवरणं चालू आहे. ती भांडी वगैरे घासते, भांडी वगैरे घासते, गॅस वगैरे बसते. डोकं जरा तिचं दुखतंय म्हणून तिने डोक्याला असं बांधलं आहे. आणि मी आता चाललोय खाली. तर चिंटू आहे ना आमच्या सोसायटीमध्ये, त्याला जरा खायला घालायला आहे बघा. हे बघा हे त्याच्यासाठी खाणं आणलं आहे मी, स्पेशली कुत्र्यांसाठी असतं ते खाणं. तो लहानाचा मोठा आमच्या सोसायटीमध्ये झाला, तर आमच्या सोसायटीचं रक्षण करतो आहे. तर जरा त्याला मी खायला घालतो. हे बघा त्याची औषधं पण आणून ठेवली आहेत मी, पण औषधं मारून नाही घेत. त्याला थोडासा प्रॉब्लेम, जरा पायाला लागपडी तरी काहीतरी केलं होतं, मारलं होतं. तर जरा खायला आता घेऊन जातो. हे बघा हे त्याचं असं खाणं आहे. आणि हे पाणी हे त्याला मी रोज घालतो. आता चाललं त्याला घालायला मी खाली. हे बघा मंडळी हाच आमचा चिंटू. बघा खातो आहे, त्याला घातलं आहे आता मी. खा चिंटू खा खा. बघा आता खातो आहे तो. त्या पायाला पण विचारायला लागला होता. स्प्रे मारायचं पण मारून नाही घ्यायचं. म्हणजे अंगावरती पण कधी पडतं ना, त्याला पण स्प्रे आणला होता मी, पण मारून घेत नाही तो, पळतो लांब. आता मी त्याला फक्त खायला आणि सध्या पाणीच घालतो आहे. आणि अंगावरती येतो म्हणून मी त्याला आता फक्त खायलाच घालतो आहे सध्या तरी. बघू दे लवकर बरा होऊ दे. पण मी पण आता जातो. चिंटू जरा पाणी पिता, पिऊ दे बिचारा. हे बरं पी 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 पी. तर मंडळी खाली जाऊन आलो, चिंटूला पण खायला देऊन आलो. आणि आता बघा आता हे काम करत बसलो आहे. रात्रीच्या बघा किती वाजल्या, 10:15 वाजत आले. मी आता बघा हे बघा आता मी सोसायटीचं काम चालू आहे. ते लिखाण करायचं बाकी आहे, ते आता करतो आहे मी. आता याच्यामध्ये माझा वेळ जाईल जवळजवळ 1-1.5 तास तरी जाईल. पूर्ण लिहायचं आहे, एंट्री करायची आहे दर महिन्याची, नी पूर्ण कॅश टॅली पण करायची आहे. हे काम झालं की मग त्याला व्हिडिओ एडिट पण थोडा करायचा आहे. मग त्याच्यानंतर मी जाईन मग झोपायला. मग आणि ममता आतमध्ये बसली अनामिकाला घेऊन, तिला बिया वगैरे भरवते. तर मंडळी बघा आजचं माझं डेली रुटीन असं आहे, म्हणजे काही ना काही अशी कामं असतात. हे तुम्हाला एक दाखवलं आजच्या दिवसाची कामं झाली ती. तशा प्रकारचं रुटीन असतं आणि सुट्टी पण अशी जात असते वेगवेगळ्या कामात. सगळे विचारत असतात काय चालू असतं सुट्टीचं वगैरे. तर बघा असं काही ना काही रुटीन असतं प्रत्येकाचं असेल. माझं असं रुटीन असतं, त्यामध्ये वेळ जात असतं सर्व. तर मंडळी हॅलो मंडळी, ते माझा एक पोपट झाला तुम्हाला दाखवलं ना, डीमार्टमधून मी आणला. म्हणजे काय बोललं पास्ताचा मसाला घेऊन आलो चुकून, पास्ता समजून. तर मी नंतर मग आता ऑर्डर दिली. हे बघा हे बघा आता म्हणून मी वेगळा ऑर्डर देऊन पास्ता मागवलाय. ऐका ओपन कर त्याला. बोला आता पास्ता जरा करून बघूया. मी म्हणजे मसाला तर आणलाय, तर वेगळं स्पेशल आहे बघा. पास्ता असं मागवला. हा बघा
मॅक्रोनी पास्ता. आणि बघा शिमला मिरची पण मागवली आहे. शिमला मिरची बघा 3च आलेत. पाव किलो किती आहे म्हणता 36 रुपये काहीतरी होते. आणि हा पास्ता तसा ऑर्डर दिला आहे. जरा आता बघूया बनवून. हां आता बनवून बघतो आम्ही जरा पास्ता. हे बघा मंडळी आता म्हणता इथे पास्ता करते. इथे ते पास्ता बघा शिजायला ठेवलं आहे पाणी टाकून बॉईल करायला ठेवलं आहे. आणि इथे बघा भाज्या कट करून घेते. टोमॅटो शिमला मिरची ती मागवली ना ती बघा. गाजर पण आहेत आधीच्यातलं ते जरा टाकतंय. हे बघा अशा शिमला मिरची आले होते मोठ्या आहेत साईजला. तुमचा एक टाकतंय कट करून. आणि हा तो मसाला हा जो मी घेऊन आलेला ना डीमार्टमधून सगळं फक्त मसालाच आणला होता मी. तर आता बनवते रेडी झाले की दाखवतो तुम्हाला पास्ता. मग हे बघा मंडळी अजून शिजलं नाही आहे ते. मी पण चेक करतो मध्ये मध्ये. आणि ते बघा म्हणताना मस्त अशी कटिंग करून घेतली आहे बघा कशी. गाजर किती बारीक चिरलं आहे मस्तपैकी. शिमला मिरची टोमॅटो लसूण पण इथे घालणार आहे फोडणीला. कांदा पण घालणार आहे ते बघा. आधी शिजू दे आणि शिजलं नाही ते. हे बघा मंडळी आता शिजवून झालं आहे पास्ता. आणि आता ममता त्याला फोडणी घालते. जरा काहीतरी वेगळं ट्राय करूया आज ना समजा. आपले प्रकार नव्हेत ना खाण्याचे त्यामुळे आपण कधी थोडी हे सर्व खातो. नेहमी नाही बनवत कधीतरीच असं बनवत असतं. तर फोडणी घालते म्हणता त्याच्यात ते मसाला घालणार आहे. हे सगळे व्हेजिटेबल घालणार आहे आणि पास्ता घालणार आहे. तुम्हाला दाखवतो मग शिजवल्या घातल्यानंतर रेडी झाल्यावर दाखवतो मग. मस्त लागेल. हे बघा मंडळी आता सगळी फोडणी वगैरे घालून झाली आहे. मस्त असे मसाले सगळे ॲड केलेत म्हणताने. हे बघा मंडळी आपला पास्ता रेडी झाला. आता आम्ही खायला घेतो. मस्त यम्मी असा पास्ता. थँक्यू म्हणता. या तुम्ही पण सर्वांनी पास्ता खायला. यम्मी असा मंडळी. हे बघा हे पण मी आता बनवतोय जरा ट्राय करताय. दुपारी आम्ही पास्ता खाल्ला आणि आता हे मस्त असा हे पॉपकॉर्न आणले 2 पॅकेट. बघा वेगवेगळ्या फ्लेवरचा. त्याला मी ट्राय करणार आहे बनवायला. ते चहा पण ठेवलाय. आता चेतनचं बघा काय चालू आहे. चेतन पॉपकॉर्नचं पॅकेट घेऊन आलं. पिलू खा ते खा ते खा 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 बाजरी खाशी ना खा. ते बघा चेतनचं काय चालू आहे. हे बघा वेगवेगळ्या फ्लेवर आहे म्हणून वेगवेगळ्या टाकतो मी. यो आधी हे कर गॅस कमी कर थोडासा. हा ते सर्व ह्याच्यामध्ये हे करून घे नाहीतर ते बघा हे वगैरे घे. गॅस कमी कर अजून कमी कर. हा बस ते सर्व हे कर. हा पॅकेट पूर्ण टाकला त्याच्यात. हो हे दुसरं टाकूया नंतर. तर हा वेगळा फ्लेवर आहे म्हणून हा वेगळा टाकूया. त्याचं लाव. हा लाव चाकण लाव. त्याला रबर नाही लावलं. कशाला रबर पाहिजे ते काय थोडंसं. हा वाफ फक्त हे करायचे. चहा पण इथे गरम झालं. आणि अनामिका पण बघा आमच्या पाठी येते बघा. शिवनू काय बोलते तू पिल्लू. हे पिल्लू कुठे जाते. कुठे जाते शना. हा कुठे जाते का. कुठे चाललीस अनामिका. इकडे जाते घ्यायला सांगते अनामिकाची घ्यायला सांगते. हो ना बघूया आता हे कसं होतंय. मंडळी पॉपकॉर्न असे रेडी झालेत मस्त असे. थोडे ममता पण येते. ममता ये चहा घेऊया. मस्त लागतं तू चहा घ्यायला मंडळी.